कट्टर हिंदुत्ववादी गौतम खट्टर यांनी परशुराम जयंतीला ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्यानं त्यांना अटक करावी या मागणीसाठी गोव्यातील ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरला। ख्रिस्ती समाजाच्या प्रक्षुब्ध भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सगळी यंत्रणा तात्काळ कामाला लावली। पोलिसांनी तातडीनं हिमाचल प्रदेशला पथक पाठवलं आणि गौतम खट्टरचा लहान भाऊ माधव याला प्रथम अटक केली। नंतर 25 एप्रिल रोजी गौतमला देखील अटक केली। पण गोवा पोलिसांच्या या कारवाईमुळे हिंदुत्ववादी संघटना नाराज बनल्या आहेत। त्यांनी याविरोधात मुंबईमध्ये दादर भागात रविवार 26 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। याच सगळ्या प्रकरणाचा सारांश रूपानं आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा 1552 मध्ये मृत्यू झाला, पण त्यानंतरही त्यांचा आत्मा गोव्याचं रक्षण करतो अशी भावना गोव्यातील ख्रिस्ती समाजामध्ये आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीज राजवट उखडून टाकण्यासाठी गोव्यावर आक्रमण केलं होतं, तेव्हा झेवियर यांच्या आत्म्यानंच पोर्तुगीजांचं रक्षण केलं आणि संभाजी महाराजांना गोव्याची मोहीम सोडून जावं लागलं असा उल्लेख इतिहासामध्ये नोंद आहे। त्यामुळे ख्रिस्ती समाजानं त्यांना गोयचो साहेब अर्थात गोव्याचा खरा रक्षक म्हणून मान दिलाय। पण 19 एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंतीला कट्टर हिंदुत्ववादी विचारक गौतम खट्टर यानं त्यांच्या भावना दुखावल्या। वास्कोतील परशुराम जयंती सोहळ्यात जाहीर कार्यक्रमात त्यानं झेवियर हे दहशतवादी होते असं संतापजनक विधान केलं आणि तिथंच वादाची ठिणगी पडली। ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरला। गौतम खट्टरला त्वरित अटक करा, अन्यथा शांततामय मार्ग सोडून संपूर्ण गोवाच बंद करू असा इशारा देखील दिला होता। We are giving you a deadline till 5 o'clock. We want justice. We want justice. Till 5 we are giving you a deadline to declare call. To declare call की मोविन गिदुनो जो मंत्री असा त्याका आम्ही काढून उडयलो म्हणून सरकारातलो त्याका मंत्रीपद काढले म्हणून आणि काढना जाल्यार by 6 o'clock again myself I, Meshu, Anthony, Warren, we will give a call to all the opposition political parties, all the activists, all the NGOs, and we will try to have a Goa call. दरम्यान याच आंदोलनावेळी ख्रिस्ती धर्मगुरूंनी खट्टर यांची विधानं खोडून काढली होती। सेंट फ्रान्सिस झेवियर हा येशूचा भाग्यवंत संत आहे। त्यानं कधीच कोणावर ख्रिस्ती होण्यासाठी दबाव टाकला नाही किंवा बळजबरी देखील केली नाही। त्याचं हृदय अत्यंत प्रेमाने भरलं होतं। त्याला दिव्य शक्ती प्राप्त होती। मेलेल्या व्यक्तीला देखील त्यानं जिवंत केलं, म्हणून सगळ्या धर्माचे लोक त्याची पूजा करतात। 500 वर्षे उलटली तरीही त्याच्या मृतदेहाला काहीही झालेलं नाही, त्याचा देह कुजलेला नाही, कधीही किडे पडले नाही। त्यामुळं कोणीतरी विरोधक बाहेरच्या व्यक्तींना शिकवून इथं आणून खोटा प्रचार करत आहेत। आम्ही शांततामय मार्गानं आणि संविधानाला मानणारे ख्रिस्ती लोक आहोत असं या धर्मगुरूंनी स्पष्ट केलंय। सर्वेस्परा देवा, तुवें तुझ्या पुता जेजूक या संवसारांत धाडलोय। तुझ्या पुता जेजून 12 अपोस्तल वेंचून काडले। तांकां सांगलें सगळ्या संवसाराक वचात, बरी खबर परगट करात। आनी अपोस्तलांनी बिस्म साहेब नोमी आहले, बिस्मांनी पाद्री नोमी आहले आनी ह्या पाद्री मध्ये इस्पायनाक जल्मल्लो सान फ्रान्सिस झेवियर जेजुईत ऑर्दीचो उदेंतीक आनी आमच्या गोंयांत येयलो। पण ताचेर जायती नाका जाल्ली फटींगपणांची बोगलांटां घातल्यान ताचेर निशेध मारूंक हांगा तुजी गोंयची पोरसां न्हूच क्रिस्तांव पूण नीज गोंयकार हिंदू मुस्लीम क्रिस्तांव एकठांय जावन जे अपमान केल्यात तांचो निशेध मारता। कित्याक जे उलयलां सावंतच्या वेळाचेर एक पूण सारकें ना, सगल्यो फोटी। सान फ्रान्सिस झेवियर तुजो भाग्यवंत सांत गोंयांत चड तेंप रावंकूच ना। 3 वर्सां रावलो जापानांत, कितलोच काळ रावलो तामिळनाडू तुतीकोरी। गोंयांत फकत येतालो वयतालो आनी टोटल
एकठांय केल्यार 11 म्हयन्या पर्यंत जायना म्हणटच गोंयांत ताणें कोणाकूच कमेटेर करूंक ना आनी तो दुसऱ्या गांवांनी कोणाक फोर्सान क्रिस्तांव करूंक ना तो मिलाग्री कोत्तालो आनी त्यो मिलाग्री पळोवन लोक धांवून येतालो आनी आपणाक बाजून दी म्हूण ताचे लागीं मागतालो कोणाक फोर्सान बाजून दिवंक ना हे सगळे फोटी तो आतंकवादी न्हय देवा तूं जाणा ताणें कसलोच आतंकवाद करूंक ना तो मोगान भरलेलो पेल्याचे सगळे लोकांच्या ताका तुवें व्हडली पावर दिली ताणें मेल्ल्यांक पर्यंत जिवंत केलें तर आयज हो सगलो गोंयचो लोक गोंयकार कशी एकठांय जाल्यात आनी जे ताका अपमान केला तो अपमान सगळ्या गोंयकारांच्या काळजाक लागला आनी गोंयकारांक सांव फ्रांसीस शावियर मेले उपरांत ताची कूड आमचे मदें येवन रावली आनी 3 शेकडे मेलो 1552 वर्साक आनी 300 years ताची कूड आसा तशी फ्रेश उरली ताची कुडी केन्नाच किडे पडोंक ना ताची कूड कुसून केन्नाच घाण येवंक ना फकत इन द 19th century ताची कूड श्रिंक जावंक लागली आनी ती सुकूंक लागली पूण केन्नाच कुसोंक ना तर सगळे फटींगपणां जातात कित्याक तांचो प्रोग्राम वेगळोच आसा अजेंडा वेगळो आसा आनी देखून हें जाता आनी ह्या मनशाक आमी जाणाव आमच्या गोंयांत तशें उलोवपाक शिकोवन हाडला तेवूय आमी जाणाव आनी आतां तो मेळो ना म्हणटात तिवूय फट म्हूण आमी जाणाव तर देवा हें सगळें तुज्या हातांत घालता आनी आमी गोंयचो लोक शांत लोक आमी फोडमोड करपाची न्हय आनी भोव करून आमी क्रिस्तांवां आमी आमच्या रायट जी आमकां दिता आमचें कॉन्स्टिट्यूशन ते रायटा प्रमाणे हो प्रोटेस्ट आमी कोत्ता पिसफूल प्रोटेस्ट कोण कितेंच म्हणचो ना खंयच्याच धर्माच्या लोकांचेर आमच्यान अपमानाची उतरां उलोवंक जायना खंयच्याय धर्म इफ वी रिस्पेक्ट ह्युमन बीइंग वी हॅव टू रिस्पेक्ट द रिलीजन दॅट दे बिलीव आमी कोणाक कांय म्हणूंक जायना दुसऱ्याच्या धर्माक दुसऱ्यान आमच्या धर्माक म्हणला आमकां म्हणला म्हूण आमच्यांनी तें फारीक करूंक जायना तशें पूण आमी शांत मनशां बट वी हॅव टू प्रोटेस्ट एंड दॅट्स वॉट वी आर डुईंग तो देवा तुजे बेसांव घाल आमचेर आनी जें आमी मागता तें आमकां दिवंक ह्या मनशाक एरेस्ट करून जी ताका कास्त फावो आनी तोच न्हय आतां ताचे फाटल्यान आनीक धीरबोड घेवन जायते जाण उलयतात आनी आमचेच मदले गोंयचे पर्यंत थोडे तर तांकांय जाग्यार हाड म्हूण आमी मागता दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ख्रिस्ती समाजाच्या भावनांची तातडीने दखल घेत एक पोलीस पथक खट्टरला शोधण्यासाठी हिमाचलला पाठवलं होतं तिथं संशयित गौतम सापडला नव्हता म्हणून त्याच्या 18 वर्षाच्या भावाला अटक करण्यात आली होती त्यानंतर तोच मास्टरमाइंड असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली होती जे सेंट फ्रांसीस झेवियर गोंयचो साहेब हांकां जे अपशब्द दिला हाका धरून हाडपाचो आमचो आटोताट प्रयत्न सुरू आसा त्या कल्प्रीट कोण तो खत्तर भितर हाज्या घरा पर्यंत आमचे पुलीस पावले ताज्या भावाक ऑलरेडी धरून हाडला की ताका स्क्रिप्ट बरोवन दिवपी की ताजो व्हिडिओ भायर घालपी कितें तो म्हणजे ताजो मास्टरमाइंड तो आसलो अशें म्हणपाक काय हरकत ना ख्रिस्ती समाजानं संपूर्ण गोवा बंद करण्याचा इशारा देताच पोलिसांनी देखील गौतम खट्टरचा तपास जलद गतीनं सुरू केला होता नंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी 24 एप्रिल रोजी स्वतःच्या वाढदिवसादिवशी गौतम खट्टरला अटक केल्याचं सांगून ख्रिस्ती समाजाला आनंदाची बातमी दिली होती या संदर्भात गोव्याचे पर्यटन उद्योगातील नामवंत व्यावसायिक पेले अर्थात फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी तात्काळ पुष्पगुच्छ भेट देऊन मुख्यमंत्र्यांना शाबासकी दिली तेणें प्रॉमिस केलो तो दोनदा पयलो शाबासकी हांव येवपा आसो ना पूण दोन म्हाका न्यूज मेळ्ळा आनी हांव 10 CMI घराको पावला दीस इज फॉर यू आनी बर्थडे हाडलो तो म्हज्या फ्रेंडान दिलो CM बाब तुवें गोंयकारांक आमच्या क्रिस्तांव लोकांक हें नांव राखलें आनी देवान तुका भरपूर वर्सां दोन तुजें बरपण केलां दरम्यान गोवा ही परशुराम भूमी असल्याचा दावा
हिंदुत्ववादी संघटना करत असतात. परशुराम गोव्याचं रक्षण करतो अशा त्यांच्या भावना आहेत. तर सेंट फ्रान्सिस झेवियर याला दिव्य शक्ती प्राप्त आहे. त्याच्याकडे मनोभावे प्रार्थना केली तर तो सर्व इच्छा पूर्ण करतो असा ख्रिस्ती पक्षाचा दावा आहे. ख्रिस्ती पक्षाच्या या दाव्याला पुष्टी देणारा अनुभव भाजपचे आमदार राजेश फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला आहे. झेवियर हाच गोयचो साहेब आहे. त्याला प्रार्थना केली की हात सुद्धा दुखायचा थांबतो असा दावा त्यांनी केला आहे. फ्रान्सिस झेवियर यांना ख्रिस्ती समाजापेक्षा हिंदूच अधिक मानतात असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. हांव प्रत्यक्षात हांव 30 वर्सां जालो गोंयच्या साहेबा कडेन रावता. म्हाका खबर आसा, कारण आमकां फाल्यां म्हाजो एक कितें हांवें लास्ट टायम कितलेच पावटी म्हटलां, हात सुद्दां जरी दुखलो जाल्यार हांव गोंयच्या साहेबा कडसून ती वाती पेटयली जाल्यार ऑटोमॅटिकली हात आमचो बरो जाता, हें आमकां खबर आसा. गोव्यात ख्रिस्ती समाज निदर्शनं करत असताना आता हिंदू संघटनांनी गोवा पोलिसांच्या विरोधात मुंबईच्या दादर भागामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रविवार 26 एप्रिल रोजी हे आंदोलन होणार आहे. कारण गौतम खट्टर यांचा भाऊ माधव खट्टर याला गोवा पोलिसांनी जाणीवपूर्वक अटक करणं हा घोर अन्याय आहे असा दावा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. की काल जी अत्यंत दुर्दैवी अशी घटना गोवा राज्यामध्ये घडलेली आहे की माधव खट्टर जे श्री गौतम खट्टर यांचा सख्खा भाऊ आहे, त्यांचं वय वर्ष केवळ 18 आहे, त्यांना गोवा पोलिसांनी अन्यायकारक अटक केलेली आहे. श्री गौतम खट्टर यांच्यावरती गोवा पोलिसांनी आरोप केलेले आहेत की त्यांनी ख्रिश्चन पंथाच्या काही भावना दुखावल्या आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून गोवा पोलीस उत्तराखंडला गेले होते. ते घरी सापडले नाहीत, ती व्यक्ती घरी मिळत नाही म्हणून गोवा पोलिसांनी त्यांना नोटीस देण्याच्या ऐवजी तेथे त्यांच्या घरामध्ये जो 18 वर्षाचा त्यांचा सख्खा भाऊ होता, जो LLBच्या फर्स्ट इयरला आहे, आपण कल्पना करू शकता की वय वर्ष 18, कॉलेजचं पहिलं वर्ष, त्या मुलाला कोणताही त्याचा संबंध नसताना गोवा पोलीस उचलून घेऊन आले, विशेष विमानाने घेऊन आले आणि त्याला अटक केली. आणि त्याच्यावरती आरोप काय ठेवला तर त्या मुलांनी गौतम खट्टर यांना भाषण लिहून दिलं. अरे वा, ही कुठली गोष्ट आहे? 18 वर्षाचा मुलगा. अरे गौतम खट्टर एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत, त्यांना कशाला कोणी भाषण लिहून देण्याची गरज आहे? पण केवळ ख्रिश्चनांना दाखवण्यासाठी की बघा आम्ही किती संवेदनशील आहोत, आम्ही कशा पद्धतीने आम्ही हिंदू युवकांचा अटक करतोय, तुमच्या भावनांचा आदर राखतोय, हा दिखावा करण्यासाठी एका हिंदू युवकाचा बळी गोवा राज्याच्या पोलिसांनी दिलेला आहे. आणि याचा सनातन संस्था आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना तीव्र शब्दामध्ये निषेध करतायत. आम्ही याच्यावरती आंदोलन उभारू. सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या भावना प्रक्षुब्ध आहेत, हे गोवा सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हिंदूंवरती अन्याय करू शकणार नाही. तर सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके आणि स्वामी आनंद स्वरूप यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. आता याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.